नमस्कार. रोकठोक आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. भाडे नियंत्रण कायद्यातल्या प्रस्तावित बदलांवरून आता राडे सुरू झाले. सत्ताधारी भाजप विरुद्ध इतर बदल रद्द करून सरकारनं राडे नियंत्रण आता सुरू केले. दक्षिण मुंबईत लाखो भाडेकरू राहतात. त्यांच्याकडून अगदी नगण्य असं भाडं आकारलं जातं. भाडे नियंत्रण कायद्यात बदल करून हे भाडं वाढवण्याचा गृहनिर्माण विभागाचा प्रस्ताव होता. मात्र या सगळ्याला राज पुरोहित, मंगलप्रभात लोढा या भाजपच्या आमदारांनी सुरुवातीला विरोध केला. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनंही मग त्यात उडी घेतली आणि स्वतःच्या सरकारच्या विरोधात यांनी आंदोलनं चालू केली. मुंबईकरांच्या हिताचा मुद्दा पुढे करत विरोधी पक्षांनी सरकारविरुद्ध दंड थोपटले. एवढी सगळी विरोधाची राळ उठल्यानंतर हा प्रस्तावच रद्द करण्याची भूमिका सरकारने घेतली. मात्र मुळातच या प्रस्तावाला कराडून विरोध होईल याची कल्पना सरकारला नव्हती का? आणि कल्पना असेल तर मग सरकारनं हा प्रस्ताव आणलाच का? सरकारचा गृहपाठ कमी पडतोय का? हा प्रस्ताव बिल्डर धार्जिणा असल्याचा आरोप का होतोय? आणि प्रस्ताव आणल्यानंतर सत्ताधारी पक्षाची मंडळीच त्याला विरोध का बरं करतायत? आणि मुंबई महापालिका, विशेषतः मुंबई महानगरपालिका तोंडावर आल्यानं सगळ्याच राजकीय पक्षांना आता भाडेकरू असलेल्या मुंबईकरांचा उमाळ आलाय का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. राडे नियंत्रण. राडे नियंत्रण सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. काँग्रेसपासून शिवसेनेपर्यंत तमाम राजकीय पक्ष सध्या राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलेत. याला कारणीभूत ठरतीये भाडे नियंत्रण कायद्यातली सरकारची प्रस्तावित दुरुस्ती. आझाद मैदान, परेल, गिरगाव अशा वेगवेगळ्या भागातून या दुरुस्तीच्या विरोधातले आवाज ऐकू येऊ लागले. मुंबईत सुमारे 26 लाख भाडेकरू आहेत. यातले 2 लाख मोठे तर 24 लाख छोटे भाडेकरू आहेत. भाडे नियंत्रण कायद्यातल्या दुरुस्तीचा फटका मुख्यत्वे मोठ्या भाडेकरूंना बसणार आहे. रहिवासी वापरासाठी 847 चौरस फुटांपेक्षा अधिक आणि व्यावसायिक वापरासाठी 540 चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या भाडेकरूंना दुरुस्तीनंतर कायद्याचं संरक्षण राहणार नाही. त्यामुळे त्यांना बाजारभावाप्रमाणे भाडं भरावं लागेल. आगामी काळात छोटे भाडेकरूही या कक्षेत येण्याची भीती या क्षेत्रातले तज्ज्ञ व्यक्त करतायत. भाडेकरू म्हणजे एकच असा ॲफिडेव्हिट तुम्ही करणार आणि तुमचाच ॲफिडेव्हिट घरमालक तुम्हाला दाखवतील की आत्ता तुम्ही मोठ्यांना जो न्याय दिला तो छोट्यांना द्या. त्यामुळे पूर्ण मुंबई खाली होऊन जाईल. त्यामुळे हे सरकारने करणं बंद करावं. म्हणजे भाडे नियंत्रण कायद्याचा ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल त्याच्यानंतर सर्वंकष विचार करून काय बदल करावे याचा विचार करावा. कायद्यात दुरुस्ती झाल्यानंतर सध्याच्या भाड्यापेक्षा 200 पट अधिक भाडं द्यावं लागेल अशी भीती भाडेकरू संघटनेला वाटतेय. त्यावेळेला जे भाडी होती त्यावेळेला लोकांनी दिली जी मार्केटमध्ये होती, तर त्या भाडेकरांना तुम्ही आजचा मार्केट रेट द्या नाही तर घराबाहेर जा. हा कुठला न्याय आहे? ही लोकशाही आहे का दडपशाही आहे? मुंबईकरांचा विरोध लक्षात घेऊन केवळ 7 महिन्यांपूर्वी भाडे नियंत्रण कायद्यातली दुरुस्ती रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. मात्र या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक पुन्हा रेटण्याचा डाव राज्य सरकारनं आखलाय. सध्या मोठे भाडेकरू जात्यात आहेत तर छोटे भाडेकरू सुपात. परंतु येणाऱ्या काळात मोठ्या संख्येनं असलेले हे छोटे भाडेकरूही जात्यात येण्याची शक्यता नाकारता येत नसल्यानं मुंबईत सर्व स्तरातूनच याला विरोध वाढताना दिसतोय. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. राडे नियंत्रण या विषयावरचा हा रिपोर्ट पण पाहत आणि त्याची चर्चा आज आपण करणार आहोत. आणि चर्चेसाठी आपण आमंत्रित केले आपल्या सोबत आहेत चंद्रशेखर प्रभू. चंद्रशेखर प्रभू हे नगर रचनाकार आहेत आणि अनेक अशा लढ्यांचे यशस्वी नेतृत्व त्यांनी केले आहे. चंद्रशेखर प्रभू, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत पांडुरंग सकपाळ. पांडुरंग सकपाळ हे शिवसेनेच्या दक्षिण मुंबई विभागाचे प्रमुख आहेत, विभाग प्रमुख आहेत. पांडुरंग सकपाळजी, आपलं स्वागत. एक मोठा मोर्चा त्यांनी या संदर्भात काढलेला होता. राज पुरोहित, भारतीय जनता पक्षाचे आमदार राज पुरोहित आपल्या बरोबर आहेत. राजजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, हे चौघे जण आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. आणि ज्या मुद्द्याची आपण चर्चा करणार आहोत तो आता मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि कदाचित मुंबईनंतर इतरत्र देखील या मुद्द्याची झळ पोचू शकते. आणि तो म्हणजे भाडे नियंत्रण कायद्यातला प्रस्तावित बदल. आज जे मोठी घरं किंवा मोठे गाळे ज्यांच्याकडे आहेत त्यांना जरी याचा फटका प्रस्तावित असला तरी देखील उद्या जे आज जात्यात आहेत ते उद्या सुपात कशावरनं, अशा प्रकारची चर्चा देखील महाराष्ट्रात सुरू आहे. आणि त्याची आपण आज त्याच्या सर्व बाजूंचा विचार करायचा प्रयत्न करणार आहोत. पहिला प्रश्न अर्थातच
राज पुरोहित यांना. राज पुरोहित, आपलं सरकार येऊन 15 महिने झाले. गृहनिर्माण खातं हे शिवसेनेकडे नाही तर ते आपल्याच पक्षाच्या आणि त्याहीपेक्षा मुंबईच्या आमदार असलेल्या प्रकाशभाई मेहतांकडे, बरोबर? चुकीची गोष्ट. मग कोणाकडे येते? प्रकाश मेहताकडे आणि शिवसेनेचे वायकर साहेबकडे, दोघांकडे. म्हणजे या अशा प्रस्तावित बदलांची जबाबदारी ही मेहतांची का वायकरांची? आपल्याकडे प्रस्तावाची कॉपी आहे. हो, दाखवा. आता इथे नाहीये, परंतु आज ठेवलेली आहे. मी आता प्रस्ताव नाहीये, मागवा ना. प्रस्ताव ज्या चूक स्वीकार करणार, मी सांगवा. प्रस्ताव म्हणजे तुमचं म्हणणं आहे हा प्रस्ताव नव्हताच? नाही, प्रस्तावच नाही. मग निघालेले मोर्चे कशा करता निघालेले होते? ते राजनीती करतात ना, त्यामध्ये मी काय सांगू शकत. दॅट इज नॉट माय प्रॉब्लेम. आपण जे दाखवा मला प्रस्ताव, कुठे ड्राफ्ट बिल, कधी आला, कुठे आहे ते मला दाखवा. ते कोणी मोर्चा, शिवसेना स्वतंत्र पार्टी आहे, त्यांचा हक आहे, ते मोर्चा काढतात. काँग्रेस मोर्चा काढतात, त्याबद्दल मी काय सांगू शकत नाही. पण मला जेव्हा आपण गव्हर्नमेंटवर आरोप करतात तेव्हा मला सांगा की दिस इज ब्लॅक अँड व्हाईट, दिस इज द डॉक्युमेंट, दिस इज द ड्राफ्ट. कुठे येत आहे? बरोबर आहे. कुठे आरोप करतात, कुठे सिग्नेचर मोर्चा काढतात, ते आमचे भागीदार आहे. सांगा कुठे पेपर. पांडुरंग सकपाळ, काही नव्हतंच, मग तुम्ही विरोध का केलात? माध्यमातून आमचं सोडून द्या, तुम्ही का विरोध केलात? तुम्ही तर सत्तेत सहभागी आहात, ते खातं तुमच्याकडे देखील आहे. असं आहे, गेल्या आठवड्यात, गेल्या 10 दिवसामध्ये ह्याच्यावर सतत चर्चा वर्तमानपत्रात रंगते आहे की भाडे नियंत्रण कायद्यामध्ये जो बदल होणार आहे त्या बदलामध्ये काय काय होणार आहे, हे सगळे रकानेच्या रकाने भरून येत आहेत. मग असं असताना ह्याच्यावर जर त्यांना ह्यावर त्यांची नापसंती व्यक्त करायची होती किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ड्राफ्ट नव्हता, तर अशा वेळेला राज्य सरकारने जर संबंधित वर्तमानपत्रांकडे खुलासा केला असता तर कदाचित हे मोर्चे निघाले पण नसते. कुठलाही खुलासा नव्हता. त्या ड्राफ्टच्या कॉपीज आहेत काही, त्या काही कॉपीज आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या आणि त्याच्यावर जे जे काही टर्म्स कंडिशन होते ह्या बदलाच्या विषयी, ते भाडेकरूंना कुठल्याही परिस्थितीत परवडणारे नव्हते आणि भाडेकरूंना कुठल्याही परिस्थितीत या मुंबईतून बाहेर घालण्याचे अशा प्रकारचे ते टर्म्स कंडिशन होते आणि त्याच्या विरोधात शिवसेनेने एल्गार पुकारला आणि शिवसेना रस्त्यावर. तुमची जी समजूत आहे तीच माध्यमांची समजूत आहे का? याच्याकरता त्या कायद्यातल्या, भाडे नियंत्रण कायद्यातल्या प्रस्तावित दुरुस्ती, ज्याचा उल्लेख आता करतो रे, तुमच्याकडे कागद आहे का? तर त्यातल्या ज्या प्रस्तावित दुरुस्ती आहेत त्या मी वाचून दाखवतो, मला सांगा त्या बरोबर आहेत का, की तुमची तीच समजूत आहे का? आणि नंतर हाच प्रश्न मी सचिन सावंत आणि चंद्रशेखर प्रभू यांना देखील विचारणार आहे. पागडे पद्धतीनं राहणाऱ्या भाडेकरूंना बाजारभावाप्रमाणे भाडं द्यावं लागेल. 800 चौरस फुटाच्या वरची घरं आणि 550 चौरस फुटावरच्या गाळ्यांना बदल लागू. दक्षिण मुंबईतल्या सुमारे 3 लाख लोकांना फटका बसू शकतो. छोट्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंना, अर्थात हा प्रस्तावाचा भाग नाहीये, परंतु छोट्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंना भीती ही आहे की कालांतरानं देखील आपल्याला हा बदल आहे. तुमची हीच माहिती आहे? बरोबर आहे. चंद्रशेखर प्रभू, तुमची देखील हीच माहिती आहे? ही माहिती कुठून आली हे सांगतो. म्हणजे आता निकालच घ्यायचा तर सत्य बोललं पाहिजे. 2015च्या मे मध्ये केंद्र सरकारने मॉडेल टेनन्सी ऍक्ट नावाचा ऍक्ट राज्य सरकारकडे पाठवला. करेक्ट. त्याची कॉपी वेबसाईटवर केंद्र सरकारच्या उपलब्ध आहे. पाहिजे तितक्या कॉपीज राज पुरोहितांना पाहिजे असेल तर आपण देऊ. त्याच्यामध्ये म्हटलं आहे की भाडेकरू म्हणजे काय, तर घरमालक आणि भाडेकरू जो आहे त्यांच्यामध्ये करार जो असेल तोच भाडेकरू. मुंबईतले नव्हे, महाराष्ट्रातले 99% भाडेकरूंचा घरमालकाशी कधीच करार झाला नव्हता किंवा झालेला नाही. तर भाडेकरू या व्याख्येतूनच मॉडेल टेनन्सी ऍक्टनी सर्व महाराष्ट्रातल्या भाडेकरूंना काढून टाकलं. हे कधी झालं? मे. हे लोक झोपले होते. मे पासून आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांनी काही काढलं नाही. मी लेख लिहिले, मी लोकांना सांगितलं की हा मॉडेल म्हणजे भयानक आहे. ते म्हणाले मॉडेल अजून काय राज्य सरकार सांगेल की मॉडेलची आम्ही अंमलबजावणी करू, त्यावेळेला आपण विचार करू. प्रकाश मेहतांनी प्रेसच्या लोकांना स्टेटमेंट दिलं. पहिल्या दिवशी स्टेटमेंट दिलं. काय स्टेटमेंट काय दिलं? स्टेटमेंट हे दिलं की भाडे नियंत्रण कायदा बदलण्याचा आमचा प्रस्ताव आहे.
हे स्टेटमेंट दिलं आणि त्याप्रमाणे 850 फुटाचे रेसिडेन्शियल भाडेकरू आणि 500 फुटाचे कमर्शियल भाडेकरूंना भाडे नियंत्रण कायद्यातून मुक्त करण्याचा आमचा प्रस्ताव आहे, हे पहिल्या दिवशी बोलले. दुसऱ्या दिवशी त्याचा उद्रेक झाला. राज पुरोहित साहेबांनी सभा घेतली. त्या सभेमध्ये मला बोलवलं, मी भाषण केलं, त्यांनी भाषण केलं आणि लोकांना सांगितलं की तुम्ही घाबरू नका, आम्ही त्याच्या विरुद्ध लढू. त्याच्या विरुद्ध लढू याचा अर्थ तो प्रस्ताव होता. एक मिनिट. त्यांनी म्हटलं की असा प्रस्ताव असेल तर आम्ही त्याच्या विरुद्ध लढू. असा प्रस्ताव असेल तर भाजपच्या यांच्या मंत्र्यांनीच सांगितलं. हो, मंत्री देशाच्या घटनेच्या वर हात ठेवून शपथ घेऊन सांगतो की मी खरं बोलेन, खोटं बोलणार नाही. मंत्र्यांनी यांच्या इथे सभा झाल्यानंतर, माझ्या भाषणानंतर आणि राज पुरोहितच्या भाषणानंतर मंत्र्यांना विचारलं गेलं की तुमच्या आमदारांची भाषणं झालेली आहेत, तुम्ही काय केलं? ते म्हणाले ते उगाच काहीतरी करतात, 7% लोकांचा फरक पडेल. असं एशियन एज मध्ये फोटोसह यांच्या मंत्र्याचं दुसऱ्या दिवशीचं स्टेटमेंट आहे, म्हणजे सभा झाल्यानंतरचं स्टेटमेंट आहे. त्यामुळे हे म्हणतात तसा प्रस्ताव नसेल, मग मंत्र्याचं काय डोकं ठिकाणावर आहे का? प्रस्ताव नसताना असा प्रस्ताव आहे म्हणून लोकांसमोर का मांडता? सचिन सावंत आणि ते पेपरमध्ये आलं बरोबर, की मंत्र्यांनी असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी मंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे होतं. तेव्हापासून 15 दिवस झाले, मंत्री काय झोपले होते? त्यांनी स्पष्टीकरण का नाही दिलं? पहिल्या दिवशी आलं ना ज्या पेपरमध्ये की मी हे म्हटलं नाही, हे चुकीचं आहे, असं स्पष्टीकरण दिलं का? मंत्री जर बोलले नसतील तर माध्यम स्वतःच्या डोक्याने छापाला, माध्यमांचं डोकं ठिकाणा नाही असं आहे का? ते बोलले म्हणून तर आम्ही छापलं. हा सगळा पोरखेळ चाललाय. म्हणजे आज मला वाटतं आमचे विरोधी पक्षनेते देखील त्याच हाच शब्द त्यांनी वापरलेला आहे. पोरखेळ चाललेला आहे एकतर, आणि हे बोगसपणाची हद्द झालेली आहे या सरकारची. बंडलबाजी करायची, खोटं बोलायचं, आणि ती मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या मुशीतनं आलेली आहे. ती जिथनं आलेली मुश आहे तिथनं आलेली ती शिकवण आहे. कारण समोरासमोर धादांत खोटं बोलायचं आणि ज्यावेळेला अंगावर येईल त्यावेळेला मात्र ते झटकून टाकायचं, लगेच झटकायचं. म्हणजे जास्त वेळ लागत नाही त्यांना, फार लगेच झटकून आपल्या मंत्री असतील काय. मला म्हणायचं की आता प्रभू साहेबांनी सांगितलं त्याला थोडंसं पुढे, मग लोढा आणि हे कशाला विरोध करत होते? जर प्रस्तावच नसेल तर विरोध कशाला करतो? आपण आणि आज मला वाटतं लाडू वाडू भरवताना फोटो आपण पाहिले, कसले लाडू कसे, म्हणजे जर प्रस्तावच नसेल, काही झालंच नाहीये तर लाडू कसले भरावायचे होते? हा खोटेपणा मला वाटतं भारतीय जनता पक्षाला सोडला पाहिजे. आपण ज्या भागातनं निवडून आलेला आहात, आपला पक्ष ज्या भागातनं बहुसंख्येनं निवडून आलेला आहे, त्या भागामध्ये बहुसंख्येनी हे भाडेकरू राहतात याची आपल्याला पूर्ण जाणीव आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचा प्रस्तावित बदल आपल्याला मत देणाऱ्या किंवा मुंबई महानगरपालिकेत येऊ घातलेल्या निवडणुकीत मत देणाऱ्या मतांवर परिणाम होऊ शकतो, हे ओळखण्या इतके राजकारणात आपण बरेच टक्के टोनपे आणि पावसाळे काढलेले आहेत. मग असं असताना आपण जी सभा घेतलीत ती सभा नुसत्या हवेवर घेतलीत, कशावर घेतलीत मग सभा? पहिली गोष्ट आहे की सावंत साहेबांनी कुठल्या पण भाषाचा उपयोग केला. 15 वर्ष ते शासनमध्ये होते, काय केला? विषय आताचा आहे. सुप्रीम कोर्ट मध्ये 2 केस होते, आताचा विषय काय केलं? विषय आता आहे. तुम्ही बोलतो ना त्यामध्ये मी येतो ना, नंतर बोला ना तुम्ही. मी येतो प्रस्तावाच्या संदर्भात सांगतो. खोटेपणा तुमचा उघड झालेला आहे, त्याच्याबद्दल उत्तर द्या. मी बोललो का तेव्हा जे तुम्ही बोलले होते तेव्हा? तुम्ही उत्तर द्या खोटपणाचं. मी बोललो का? आता लगेच मागे का? साहेब मी बोललो का? बोला, मी बोलतोय. बोला. 15 वर्ष ते सरकारमध्ये होते. जेव्हा आमची सरकार होती, मनोहर जोशी नाण्याची, जेव्हा त्यांनी मॉडेल रेंट आणला, भाजप सरकारने ते रेंट टेक बरोबर केला, सुधारित रेंट टेक केला. चंद्रशेखर प्रभू काँग्रेसमध्ये तेव्हा होते, माझ्या अंदाजात. त्यांना पण आमच्याबरोबर नसेल तर कोई बात नाही, त्यांचा आमच्या बरोबर संपर्क होता. त्यांनी जे सजेशन दिलं ते पण त्यामध्ये टाकले आणि भाजप शिवसेना भाडूंच्या बरोबर उभी राहिली. आणि आता 15 वर्ष तुम्हाला चित्र दाखवतो. तुम्ही हे पेढे कशाचे भरवता? आम्ही सांगतो ना सर, कशाचे भरवताय? मग सर अभि मी सांगतो ना पेढे कशासाठी आहे. आता हे सांगते चंद्रप्रभू साहेब की मे 15ला मॉडेल टेनन्सी आला ना, मी कुठे ना मानतोय की ते एक प्रायव्हेट एजन्सीनी
सरकारचा नव्हता. इट वॉज ए प्रायव्हेट एजन्सी. सुखदा 3 मध्ये कुठलाही प्रस्ताव कुठलाही एजेंडा होता सर्क्युलेट केला जातो आणि त्यावर चर्चा होते. आम्ही सगळ्यांचा विरोध केला. भारतीय जनता पार्टीने विरोध केला आणि मुख्यमंत्रीने 6 जून संध्याकाळी 6 वाजता या प्रस्तावाला ड्राफ्ट प्लॅनला विड्रॉ केला. 6 जून विड्रॉ केला. आता आपण सांगतात की कुठल्यावर पेढे खाल्ले, कुठल्यावर आपण मीटिंग केली. जेव्हा टाइम्स ऑफ इंडियामध्ये न्यूज आली की मंत्री महोदयने असं असं सांगितलं, तेव्हाच मी 3-4 कॉन्टॅक्ट सावधान झालो. 20 तारखेला मी मुख्यमंत्री साहेबांना भेटलो की असं असं न्यूज आलेली आहे ना, ते दुसरे न्यूज वर्तमानपत्र त्यांना फॉलोअप करतात. तो बोले आता मी बघू त्यामध्ये ध्यान लक्ष देतोय. मुख्यमंत्र्यांनी स्वतः ध्यान प्रकाश मेहताकडे केलं. तो बोले की मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे ना लक्ष देण्याच्या, मुख्यमंत्रीकडे जा तुम्हाला ते उत्तर देईल. 23 तारखेला परत मी मुख्यमंत्री साहेबांकडे केलो रात्री 11 वाजता आणि सगळं सांगितलं की असं असं समाजामध्ये डिस्टर्ब आहे, ते न्यूजपेपर लिखतात, असं लिखतात, वातावरण बिघडतोय, त्यासाठी आपण त्यामध्ये लक्ष देऊन त्या काही ना काही निर्णय करा की असं आहे, बातमी आहे की याचा प्रस्ताव आहे की असं तुम्हाला काय सांगायचं. बोले आता मी 3 दिवस 26 जानेवारी असं आहे कोल्हापूर जातोय. 28 तारखेला त्याबद्दल मी सगळा हाऊसिंग सेक्रेटरी, मिनिस्टर आणि कन्सर्नला बोलवून मी त्यामध्ये काही पण डिसिजन घेईल. हे 23 तारीख. 24 तारखेला भाडुतामध्ये भय दूर करण्यासाठी, एक्सप्लेन करण्यासाठी आम्ही गरवारे क्लबमध्ये मीटिंग घेतली आणि त्यामध्ये इन रेस्पेक्ट ऑफ सगळ्या भाडूंना बोलवले. प्रभू साहेबांना पण बोलवले. त्यांना पण खूप चांगला मार्गदर्शन केलं. तिथे दुसरे लोक पण सगळे बोलले आणि एक सांगितलं की तुम्ही भिवू नका, जे पण खरी असेल त्यामध्ये आपण तुमच्याकडे येऊ आणि सरकारमध्ये तुमची भावना पोहोचवू. त्यामध्ये हे जरुरी नाही आहे की तिथे प्रस्ताव होता. जे वर्तमानपत्राने जो गोंधळ केला त्यासाठी ते अगदी बरोबर मुख्यमंत्रीला मला पहिल्यांदा असं दिसतंय की आग लागलेलीच नाही आणि तरी आगीचे बंब घेऊन तुम्ही गरवारे पॅव्हिलियनकडे धावलात. आग लागलेलीच नाही आणि तुम्ही गरवारे पॅव्हिलियन मध्ये मिटिंगांचे बंबाच्या बंब बोलावलेत. आग लागलेली नाही आणि तुम्ही पाण्याचे पोर धावत आला. काय सांगाल? मला साधी दोन गोष्टींचं केवळ स्पष्टीकरण करायचंय. राज जे म्हणतायत की मे मध्ये जे आलं ते मॉडेल टेनन्सी ऍक्ट नव्हे. मे मध्ये जे यशदा या संस्थेनं जो मसुदा केला, ड्राफ्ट जो मसुदा केला तो मॉडेल टेनन्सी ऍक्ट नव्हे. मॉडेल टेनन्सी ऍक्ट केंद्र सरकारने राज्य सरकारला पाठवलेला आहे. हा ड्राफ्ट मॉडेल टेनन्सी ऍक्ट आहे, हा केंद्राकडून आलेला आहे. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्पष्टीकरण, मी कोणावर टीकेचा भाव घेत नाही, मी केवळ स्पष्टीकरण. प्रभू साहेब कधी आहे मॉडेल ऍक्ट कधी बनला ते मला सांगा. 17 एप्रिल मे 2015. ओरिजिनल नाही तो 1992 मध्ये नाही 1992 मध्ये. पण हा आत्ता बदलून 2015चा नवीन आहे. मॉडेल रेंट ओरिजिनली ड्राफ्टेड ओरिजिनली त्यावर बेसावर रेंट टॅक्स बनला आमच्या महाराष्ट्रात. ऐका ओरिजिनली काँग्रेसनी मॉडेल रेंट टॅक्स केला, तोही भाडेकरूंच्या बाजूनं नव्हता. ते विरोध केला. पण हा तो नाही. तो कधी ऍक्सेप्ट केला? हा ऐका महाराष्ट्र सरकारने ऍक्सेप्ट केला. महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिलेलं ऍक्सेप्ट केलं का ते सांगा ना जनताला सांगा. ऍक्सेप्ट केलेला ते केंद्र सरकार किती कागद पाठवतात त्यामध्ये ते ऍक्सेप्ट केलं का महाराष्ट्र सरकार? केंद्र सरकारचा हा मॉडेल ऍक्ट आहे की नाही? महाराष्ट्र सरकारने ऍक्सेप्ट केला. केंद्र सरकारी कागद बनवणारी कंपनी आहे पत्र लिहिलेलं नाहीये. एक्सेप्ट केला. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अशुरन्स दिलंय की नाही? इतकंच नाही, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये राज्य सरकारने अशुरन्स दिलंय की आम्ही त्याचा पालन करू. आणि हाऊसिंग मिनिस्ट्रीने राज्य सरकारला लिहिलेलं आहे की मॉडेल मधले तुम्ही नियम आत्मसात करा, अन्यथा JNNURM चे पैसे देणं कठीण होईल. आम्हाला पैसे नको आणि मॉडेल रेंट पण नको.
आम्ही रिजेक्ट केलं स्वीकार पण करणार नाही आता तुम्हाला सांगतो. रिजेक्ट केलं पाहिजे. एक मिनिट सचिन सावंत यांना बोलायला देण्यापूर्वी कोणीच पॉलिटिक्स करायला अगदी फॅक्टवरच आहे. तुम्ही आता म्हणलात की आम्ही ऍक्सेप्टही केलं नाही, आम्ही रिजेक्टही केलं नाही. काहीतरी होतं जे ऍक्सेप्ट करायचं होतं. म्हणजे खरं बघायला गेलं तर मला वाटतं आपल्या या बैठकीमध्ये एकच व्यक्ती जे आहे फॅक्टवर बोलत नाही. विषय असा आहे की तुम्ही ज्या वेळेला तुमच्या नेत्यांकडे जाता, जर नसेल लक्षात घ्या विचार करण्याचा विषय ऐका हो पुरोहित साहेब. आता पुरोहित साहेब त्यांना बोलू द्या ना. पुरोहित साहेब त्यांना बोलू द्या. खोटं बोलत राहणार आणि म्हणून तुम्हाला बसवलं ना. त्यांनी 60 वाटोळं लावलं म्हणून तुम्हाला बसवलं. तुम्ही काय करता याची चर्चा आहे. तुम्ही काय करता याची चर्चा आहे. पहिली गोष्ट की मुख्यमंत्र्यांना भेटले त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे असं काही ड्राफ्ट पॉलिसीच नाहीये म्हणून, चिंता करू नका. त्याच वेळेला का नाही सांगितलं? बोलले. त्याच्यानंतर बोलले नाही. त्याच्यानंतर मीटिंग घेतलेली. तुमचा जो आताच ब्यौरा दिला त्याच्यामध्ये सांगितलं, तुमच्या मंत्र्यांनी सांगितलेलं नाही, तुमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही की असं काही नाहीये म्हणून. त्यांना माहिती नाहीये का मंत्रिमंडळामध्ये काय चाललंय, मंत्रालयामध्ये काय चाललंय, मुख्यमंत्र्यांना माहित नाही असं म्हणायचंय का? आणि ह्या सर्वांची मुकी खाणे जे आहे ना हे अगोदर पण झालेलं आहे अनेक प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाचं. लगेच हात वरती केले जातात. विषय असा आहे की ज्या तऱ्हेनं आता बोलता हे म्हणाले ड्राफ्ट पॉलिसीच्या संदर्भामध्ये, ड्राफ्ट पॉलिसी जी ओरिजिनल आहे जी मोदी सरकारने आणलेली आहे, मोदींनी आणलेली काँग्रेसमेन बाबा या आताची अमेंडमेंट करून आले 2015 मेला कोणाचं राज्य होतं? राज्य नाही ते सतत पण त्याच्यामध्ये जे चेंजेस पॉलिसी नवीन आहे ना त्याच्यामधले जे अधिकार आहेत ते त्या ठिकाणी बाजूला केले आहेत. स्वीकार 2015चा आहे. अरे बापरे पुरोहित साहेब त्यावेळेची पॉलिसी वेगळी होती, ही पॉलिसी वेगळी आहे. त्याच्यावरती ऍक्ट जो 99चा झाला आहे तो देखील लोकांच्या हिताचा आहे. आता जो तुम्ही तो 2015ची पॉलिसी आली त्याच्यावरती जे काही तुम्ही बदल घडवताय ते चुकीचे आहेत. मग ह्याच्यामध्ये जी मॉडेल ऍक्ट आहे जो ड्राफ्ट ह्याने दिलेला आहे, मोदींनी दिलाय, त्याचा निषेध करा ना. मोदींचा निषेध करा तुम्ही आता. चला ह्या पॉलिसीचा आपण निषेध आम्ही करतो तुम्ही करा. हा 2015च्या पॉलिसी तुम्हाला जर ते रिजेक्ट करायचं असेल तर रिजेक्ट करा. केंद्राने चुकीचं पाठवलं असं सांगा. केंद्राने चुकीचं पाठवलं असं सांगा. केंद्राकडून अनेक कागद येत असतात ते आम्ही स्वीकारायचं असं म्हणलंय तुम्ही आता. या संपूर्ण या पॉलिसीचा पूर्ण देशभरातल्या एकंदरच या हाऊसिंग पॉलिसीच्या संदर्भामध्ये इफेक्ट होणार आहे. आज महाराष्ट्राने एक्सेप्ट केलं नसेल पण अश्युरन्स दिलेला आहे. मे मध्ये आलेलं परत हा प्रकरण आता काय येतंय जानेवारीमध्ये, याचं कारण या सगळ्याचे इन्क्लिनेशन त्याच्याकडे आणि या सगळ्याचे जानरूमच्या मिळणाऱ्या पैशाशी लिंकिंग लावलंय. चर्चा अशीच चालू ठेवा. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका. पाहत राहा आपण भाडे नियंत्रणावरचा चर्चा ही एखाद्या राड्यासारखी चालू आहे, पण राडे नियंत्रणावर चर्चा करू. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका. पाहत राहा राडे नियंत्रण. भाडे नियंत्रण कायद्यातल्या प्रस्तावित बदलावर ज्या प्रकारचं महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे त्याची आपण चर्चा करतोय. राडे नियंत्रण आपल्यासोबत सचिन सावंत, राज पुरोहित, पांडुरंग सकपाळ आणि चंद्रशेखर प्रभू आहेत. पांडुरंग सकपाळ, तुम्ही सरकारमध्ये आहात, मग या विषयावर रस्त्यावर येण्याच्या अगोदर तुम्ही मुख्यमंत्री किंवा गृहनिर्माण मंत्री यांच्याशी चर्चा का नाही केलीत? का तुम्हाला याच्यातून येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेतली दक्षिण मुंबईतली मतं स्वतःकडे वळवायची होती? प्रश्न असा आहे की ज्या वेळेला भाडे नियंत्रण कायद्याच्या बदलाबाबत वारंवार वर्तमानपत्रातून मथळेच्या मथळे छापून येत होते, त्यावेळेला साहजिकच मुख्यमंत्र्यांची भेट मागण्याचा प्रयत्न झाला, पण त्यावेळेला ती भेट मिळाली नाही. अधिकाधिक चर्चा केल्यानंतर आणि माहिती घेतल्यानंतर कळलं की हा ड्राफ्ट कुठल्याही परिस्थितीमध्ये या बैठकीमध्ये कॅबिनेटमध्ये त्याचा कुठेतरी भाडेकरूंना दिलासा मिळण्याकरता या संपूर्ण भाडे नियंत्रण कायद्याची बदलाची माहिती आम्ही संपूर्ण बोर्डवर लावली. सगळ्यांच्या रहिवाशांच्या, भाडेकरूंच्या ज्या काही त्यांच्या सजेशन्स होत्या ऐकलं नाही भाजपनी, तुम्हाला अपॉइंटमेंट दिली नाही, अपॉइंटमेंट दिली गेली नव्हती. आणि त्याच्यामुळे शिवसेना नेहमीच रहिवाशांबरोबर, भाडेकरूंबरोबर, जनतेबरोबर राहिलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत ज्या वेळेला भाडेकरूंवर किंवा जनतेवर अशा प्रकारचा अन्याय होतो त्या वेळेला शिवसेना ही रस्त्यावर उतरलेली आहे. भले शिवसेना सरकार असली तरी. शिवसेनेच्या मनाविरुद्ध, एक मिनिट मी येतो तुमच्याकडे, शिवसेनेच्या मनाविरुद्ध या सरकारने अनेक निर्णय घेतले. एलईडी लाईटचं उदाहरण आहे आपल्याकडे. तो प्रस्ताव तुम्ही विरोध केल्यानंतर काँग्रेसच्या साथीनं मुंबईच्या मेट्रोची जागा असो,
काँग्रेसच्या साथीनं भाजपने तो विषय रेटून नेला. तुम्हाला शिवसेना सहयोगी पक्ष म्हणून भाजप विचारतंय कुठे? चर्चा करतात की भाजप शिवसेनेमध्ये आग लावण्याच्या. सर असं आहे, आग नाही लावत आहे. मी खोटं बोलतोय का मला सांगा? राजपुरोहित जे मी बोलतोय, राजपुरोहित भाजपनं तुमचे संबंध किती चांगले आहेत हे तुमचे संबंध किती चांगले आहेत हे त्यांच्या मोर्चावरून पुढे आलेलं आहे. नाही निगुळकर साहेब असं आहे, शेवटी आम्ही स्वतंत्र विचाराची पार्टी आहोत. आम्हाला देखील स्वतंत्र विचार आहे. भूमिपुत्रांच्या हक्कासाठी नेहमी शिवसेना अग्रेसर राहिलेली आहे. शेवटी हा जो तुम्ही म्हणाला ड्राफ्ट आहे मॉडेल टेनन्सी ऍक्टचा, किंवा हा जो सुधारित बदल होणार होता, हा बदल कुठेतरी रहिवाशांच्या भाडेकरूंच्या मुळावर येणार होता आणि त्याला प्रतिकार करण्याकरता हा मुळावर येणारा निर्णय सरकारला माहित नव्हता. सरकार असा निर्णय का घेतला? मगाशी म्हटल्याप्रमाणे 2015 साली हा ठराव आला होता आणि हा रिफर बॅक केला होता सगळ्या पक्षांनी. म्हणजे नुसता भाजपने, शिवसेने, सगळ्या पक्षांनी रिफर बॅक केला होता. पुन्हा हा प्रस्ताव आला कसा हे न उलगडणारं कोडं. पण आल्यानंतर सर्वप्रथम जर ह्याला कोणी विरोध केला असेल तो शिवसेनेने केला आणि त्यानंतर इतर पक्ष त्याच्यामध्ये इतर पक्ष देखील त्याच्यामध्ये सामील झाले. मला ह्या प्रश्नावरच्या तुमच्या भूमिकेचं स्वागत करताना मला त्याचं थोडं विश्लेषण असं करायचं आहे की मुंबई मेट्रोची जागा असेल, एलईडी दिवे असतील, तुम्हाला विचारात घेतलं जात नाही याची तुम्हाला जाणीव आहे? एलईडीच्या बाबतीत पण तुम्ही म्हणाल तर एलईडीच्या बाबतीत आदरणीय आदित्य साहेबांनी या बाबतीत कठोर विरोध केला होता. त्यानंतर ही केस कोर्टात गेली. मेट्रोच्या जागेचं काय? मुंबई मेट्रोच्या जागेमध्ये सुद्धा जे भूखंड आता दिले गेलेले आहेत महापालिकेच्या अखत्यारीतली, ते भूखंड सुद्धा देण्यात येऊ नये अशा प्रकारची आमची भूमिका आहे. कारण भूखंड ओपन असायला. भूखंड दिले गेले की नाही? गेलेत ना. तुमच्या मनाविरुद्ध दिले, पण तुमच्या सहयोगी पक्षाने दिले. त्या भूमिकेशी देखील आम्ही सहमत नाहू. जे भूखंड गेलेले आहेत आता तुम्हाला अधिक अडचणीत आणू शकत नाही. पांडुरंग सकपाळ, मला जे प्रश्न विचारतो तुमची उत्तर तुम्ही जनतेसमोर ठेवली आहेत. सचिन सावंत, मला फक्त एकच दाखवायचं की ह्यांचं म्हणणं जे राजपुरोहितांचं, त्याला आता हे जर दिसत असेल आपल्याला इकडे कॅमेरा वाचून दाखवा. हा शासनाच्याकडे असलेल्या प्रस्तावामधला भाग आहे. मुद्दा क्रमांक 7, प्रस्तुत मसुदा गृहनिर्माण धोरणातील खालील बाबी सांगतो ना. नाही 2015च्या वास्तव ते ह्या संदर्भामध्ये 2015चा जो प्रस्ताव आहे ना, 7.3 महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम 1999 मध्ये सुधारणा, महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम 1999 मधील कलमामध्ये सुधारणा करून ज्या वाणिज्यिक संस्थांच्या सदनकांचे क्षेत्रफळ 46.5 चौरस मीटर ज्या निवासी भाडेकरूंच्या सदनिकेचं क्षेत्रफळ. राजपुरोहित तुमच्या मंत्रिमंडळामध्ये असलेला प्रस्ताव असतोय. 2015 मेच्या राजपुरोहित हे सगळं काही नव्हतं. हे सगळं काही नव्हतं. फक्त तुम्ही एवढं जाहीर करून टाका की एकमेकाला पेढे भेरवले, ते दक्षिण मुंबईत फटाके उडवले, असे रस्त्यावर पडलेले होते. मी सांगतो जाहीर करा आता पेढे कसं का. जेव्हा अखबारमध्ये ते सगळं न्यूज आली ना, त्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. आम्ही जनप्रतिनिधी आहे, आमचं ड्युटी आहे की त्यांच्या भीती दूर करायची. तर आम्ही सगळं भाडून स्वतः बोलवले. त्यांनी ते मोर्चा काढा की बोलवले की सिग्नेचर कॅम्पेन ते न बोलले. ते ऍक्टिव्ह झाले, ऍक्टिव्हिस्ट बनून ते ऍक्टिव्ह झाले. हे सगळं धमकी देण्याचं काम आमच्या देखल्यानंतर त्याला झालं की आम्ही पाठीमागे राहिलोय. तर ते पण हळूहळू ते लोक आझाद मध्ये गेले. हे चंद्रशेखर प्रभू तर राजकीय नाही आहेत ना, ते आले ना ऍक्टिव्ह. मी कुठे करमणुकीचे कार्यक्रम चाललेले आहेत. रिमोट कंट्रोल जो मुख्यमंत्र्यांनी म्हटलं सरकारचा कार्यक्रम दाखवतो. चंद्रशेखर प्रभू, 29 डिसेंबर 2015 हे डॉक्युमेंट आपल्या समोर मांडतो. याच्यावर सही कोणाची आहे? म्युन्सिपल कमिशनरांची. याचं नाव ईज ऑफ डुईंग बिझनेस बिल्डिंग परमिशन्स. याचं उद्घाटन झी न्यूज सह सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांनी केलं. याच्यात काय म्हटलेलं आहे तो एक मुद्दा केवळ वाचून दाखवतो. हा कायदा आहे, हे ड्राफ्ट नाही, हा प्रस्ताव नाही, हे झालेलं आहे, याची अंमलबजावणी. अगदी बरोबर. आता याचा कायदा being redevelopment of tenanted properties in the suburbs. The registered agreement is executed between owners and developer for the proposed development / redevelopment. Responsibility of tenant is with the owner and developer. The construction of the new building can be done only after demolition of existing building and vacating the premises. No separate consent of tenants shall be insisted while granting development permissions on tenanted properties. आजच्या कायद्यामध्ये
भाडेकरूला अधिकार आहे की रिडेव्हलपमेंटच्या तो सही देणार वेळेला नाही. कन्सेंट द्यायचा, त्याच्या सहीशिवाय रिडेव्हलपमेंट करणं Perfect. शक्य नाही. हे 29 डिसेंबरला म्युन्सिपल कमिशनर अजय मेहतानी काढलेलं सर्क्युलर आहे. आजपर्यंत ते सर्क्युलर मागे घेतलेलं नाही. त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की रिडेव्हलपमेंट करत असताना प्रभूसाहेब याच्या मागचा उद्देश काय होता असं आपण वाटतं? काय एक केलं? मिनिट प्रभूसाहेब या मागचा केलं ना, उद्देश काय होता? आपल्याला माहितीसाठी 29 डिसेंबरला हे सगळं माहिती पडली ना, आपण ते पण नंतर काय केलं? मी ऐका, मी काय केलं? त्याच्या संदर्भात 3 सभा घेतल्या. त्याच्या संदर्भात कमिशनरांना जाऊन भेटलो. कमिशनरांनी त्याच्यावर क्लॅरिफिकेशन काढलं. मी म्हटलं क्लॅरिफिकेशननी आम्ही समाधान होणार नाही, हे क्लॅरिफिकेशन सर्क्युलर मध्ये इन्क्लूड करा. कमिशनरांनी आम्हाला सांगितलं आम्हाला 15 दिवसाची मुदत द्या, आम्ही सर्क्युलर मध्ये ते इन्क्लूड करतो. आजपर्यंत ते झालेलं नाही. आम्ही कमिशनरांना 1 महिन्याची मुदत दिलेली आहे, जी या महिन्याच्या 29 तारखेला आज संपते आहे. आणि ही संपल्यावर आता जर या सर्क्युलरचा हा मुद्दा जर परत घेतला नाही तर रस्त्यावर येऊन आम्ही रस्त्यावर कशाला आंदोलन आणतात? करणार आहे. रस्त्यावर आणण्याची गरज काय? सरकारकडे या. मला आश्चर्य आहे. नाही. हे सरकारकडे 10 दिवस जातात. याला पण सरकारकडे या. मुख्यमंत्र्यांना या संदर्भात 3 पत्र मी स्वतः लिहिलेली आहेत. त्यांना सांगितलं की वेळ द्या. याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो आजपर्यंत वेळ मिळालेली नाही. अच्छा, पत्राची कॉपी पाठवा, मी मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातो. मुख्यमंत्र्यांना विचारा. चंद्रशेखर मी काय सांगतो? हे माझ्या मोबाईल मध्ये पत्राची कॉपी आहे. राजपुरोहित एक मिनिट मला काय सांगायचं, हे शानदार डिबेट, चांगली डिबेट चालली आहे. त्यांचा उपयोग पॉलिटिकल करण्यासाठी करू नये. पॉलिटिकल नाही आहे. नाही, फटाके कुठून फोडलेत आणि तुम्ही पेढे कसले भरले एवढंच फक्त सांगा. आजपर्यंत व्हॅलिड आहे. आज देखील भाडेकरूंच्या कन्सेंटची गरज नाही असं हे अरे सर्क्युलर. आतापर्यंत तुम्ही काय केलं? तुम्ही लेटर लिहिला ना. पहिली गोष्ट, अरे एक मिनिट, त्याने माझ्यावर आरोप केलाय ना सरकारवर. उत्तर द्यायची जबाब देतो ना. सरकारवर जबाब दिला ना. अरे साहेब, त्यांच्याकडे काय धंदा पाणी बसलेला नाही आहे. ते तर सगळं दिवाळी झालेले. सेंटरमध्ये गेले, इस्टेटमध्ये गेले. त्यांच्यावर काय ते बोलायचे? पाणी नाही. काय केलं पन्नास साल? मी जबाब देतो. चंद्रशेखर पूछा. तुमच्या बोलण्यावरती राजकीय विश्वास ठेवला नाही. तुमच्याकडे बसला काय? तुमच्या 15 साल काय केलं नाही? भाडं सगळे मेले गेले. 6 महिन्याच्या भाड्यावर तिने फसवणूक केली. सुप्रीम कोर्टात तुम्ही काय केलं आता? केस सुप्रीम तुम्ही काय केलं? कोर्टात ऐका, आता हे मुद्दामून आरडाओरडा करून विषय चाललाय. विषय असा आहे, अत्यंत आक्षेपार्ह विधान त्यांनी म्हणजे बोलून घ्या ना. प्रभूंनी काय केलं? प्रभूंनी काय केलं? मला तेच आश्चर्य सरकार काय वाटतं. करताय? प्रश्न हा विचारला पाहिजे. अरे मी आज या बोलतो सरकार ना. नाही, ऐका असं नाही. राजपुरोहित एक मिनिट त्याला बोलू द्या. विषय असा आहे, विषय असा नाही. मला एकच विषय बोला. राजपुरोहित त्यांना बोलू द्या. विषय असा आहे, एके ठिकाणी सत्तेमध्ये बसून एके ठिकाणी सत्तेमध्ये बसून यांना आंदोलन करावी लागतात. मी शिवसेनेचं म्हणतोय. कारण गृहनिर्माण राज्यमंत्री त्या ठिकाणी आहे. त्यांचा धोरणाचं जे चाललेलं आहे ते त्यांना कळत नाही. ही पहिली गोष्ट. कुठल्याही विषयावर शिवसेनेला विचारत घेत नाही. मग सत्तेमध्ये कशाला आहात तुम्ही? पहिली गोष्ट ऐका, पॉलिटिक्स आहे, पॉलिटिक्स आहे. कारण तुमच्यासारखे अतिशय बेभरवशाची युती या राज्यात तुम्ही दररोज घेताय. डेव्हलपरच्या हिताचे, व्यापाऱ्यांच्या हिताचे, डाळीचा घोटाळा असेल त्या ठिकाणी आज रेट काढण्याचा मागचा उद्देश जो आहे. पॉलिटिक्स करू नका. माझं म्हणणं असं आहे, राजपुरोहित साहेब जे आता प्रभू साहेबांना म्हणाले की तुम्ही काय केलं, त्यांचं मराठी थोडं इकडे तिकडे असेल. त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही असं करायला पाहिजे होतं, मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला पाहिजे किंवा माझ्याकडे संपर्क केला असता तर आम्ही दोघंही गेलो असतो. असा त्यांचा एक वेगळा उद्देश त्यांच्या मागे बोलण्याचा होता. सगळं आपण बाजूला ठेवूया. मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र. मीटिंग वॉज हेल्ड अटेंडेड बाय उद्धवजी, आदित्य ठाकरे,
सुभाष देसाई, राज पुरोहित, रवींद्र वाईकर अँड द मेयर उत्तर द्यावं लागेल. स्टँडिंग कमिटी राज्याच्या जनतेने राजपुरोहितांकडे पाठवलं तरच मुख्यमंत्र्यांकडे पोहोचतं. ईज ऑफ डुईंग बिझनेस वॉज डिस्कस्ड. हे मुख्यमंत्र्यांना मी लिहिलेलं पत्र आहे. They endorsed the views and requested me to prepare an alternate strategy paper. I still feel that if I had briefed you and you had given me a time, all the embarrassment could have avoided. हे मी मुख्यमंत्र्यांना नाही, हाच तर लिहिलंय. मुद्दा आहे. चंद्रशेखर प्रभू, पांडुरंग सकपाळ, एक मिनिट. पांडुरंग सकपाळ, बोला. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ येते. त्या निवडणुकीत अशा प्रकारच्या प्रस्तावित बदलांचा फटका बसू शकतो याची जाणीव झाल्यानंतर जो पक्ष शेटजींच्या पैशावर चालतो असा त्यांच्यावर आरोप केला जातो त्या पक्षांनी घुमजाव केलं, बरोबर? असा आरोप काँग्रेस करतंय. त्याच्याविषयी आपलं मत काय? सर त्यांचं म्हणणं असं आहे, येतो तुम्हाला सगळं समजावून सांगतो. निगुडकर साहेबांचं म्हणणं आहे की भाजपचा पक्ष, म्हणजे मी नावच घेऊन सांगतो की शेटजींच्या पैशावर चालतो असा आरोप तुमच्यावर होतोय. त्याकरता तुम्ही हे मागे घेतलंय असं काँग्रेसचं खुलेआम म्हणणं आहे. बोला. कांग्रेस को फिर आप कांग्रेस को बोल रहे हैं. इनका तो धंधा ही हमारे इनका काम क्या आरोप लगाने के सिवा विरोधी पक्षाचं काम आहे. सगळे बेरोजगार बसलेले राज पुरोहित तुमच्या विरोधातल्या मतांचाही तेवढाच आदर करा. विरोधातल्या मतांचा आदर केला नाही ते काय होतं हे सचिन सावंत यांच्या पक्षाकडे पाहून तुम्हाला कळेल. ती अवस्था 3 वर्षांनंतर तुमची आणू नका. तुमची आणू नका. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका मला तुम्ही सांगा. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यावर ठेवून, समोर ठेवूनच हा प्रस्ताव मागे घेण्यात आलाय किंवा हे प्रस्ताव आता सध्या तुर्तास नाही. दुर्दैवाने असे प्रस्ताव आज आले, ह्याच्यापूर्वीही आले, 5 वर्षापूर्वी पण आले, 20 वर्षापूर्वी सुद्धा येऊन गेले आणि त्या वेळेला शिवसेनेने त्या ठिकाणी विरोध केलेलाच आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या वेळेला भाडेकरूंवर रहिवाशांवर, जनतेवर अशा प्रकारच्या अन्यायाचे कुठले प्रस्तावित अन्याय कोणी केला? काँग्रेसने केला, राष्ट्रवादीने केला, कम्युनिस्टांनी केला, कोणी केला? एक 40-50 वर्षापूर्वी पण हा होत आलेला आहे. तुमचंच सरकार आहे. अन्याय कोणी केला? मला बोलू द्या ना. आता जर हा प्रस्ताव येत होता तर सर्वप्रथम निदर्शनास आमच्या ह्या आल्यानंतर ते म्हणतात येतच नव्हता. नाही ते म्हणू दे ना, पण तुम्ही म्हटलं की नाही वर्तमानपत्रातून ह्या सगळ्या बातम्या येत होत्या, त्याचा खुलासा केलेला नाही. माझं सोडून द्या, तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं असंच आहे की येत होता, हा ड्राफ्ट येत होता. हा ड्राफ्ट जर येत होता तर ह्या ड्राफ्टला विरोध करणं हे आमचं कर्तव्य होतं, कारण हे भाडेकरूंच्या हिताचं नव्हतं. म्हणजे एक मिनिट, एक फॅक्ट आज एस्टॅब्लिश झालं की तो ड्राफ्ट येत होता, तो प्रस्ताव येत होता आणि त्याला भाडेकरूंचा कळवळा असलेल्या, ज्याला भूमिपत्र म्हणू, त्यांचा कळवळा असलेल्या शिवसेनेचा विरोध होता. म्हणजे याचा अर्थ भाडेकरूंवरचा अन्याय शिवसेना दूर करू इच्छित होतं. हा अन्याय हेच सरकार ज्याच्यात आपण सहभागी आहात ते करत होतं, असायचा निष्कर्ष निघतो. हा निष्कर्ष तुम्ही काढताय सर. मग कसं निष्कर्ष निघणार? निष्कर्ष तुम्ही काढताय. सत्तेमध्ये बसायचं, विरोध करायचा आणि तुम्हाला प्रस्ताव करताना देखील विचारत नसतील पांडुरंगजी. सत्तेमध्ये असताना ज्या वेळेला ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर त्याच्या विरोधात उतरणं भागच आहे ना. एवढी पण गोष्टी पण शेवटी हा प्रस्ताव मागे घेण्यात आला रहिवाशांच्या. वाईट आहे. वारंवार तुम्ही हे आला, ते प्रस्ताव आला ना, लड्डू खाल्ले नाही, मिठाई खाल्ली नाही, सगळं केलं. डायबिटीज झाला असेल. आपण मला सांगा, जेव्हा हे प्रश्न वर्तमानपत्रामध्ये आला तेव्हा तत्काल आम्ही ऍक्टिव्ह झालो की नाही झालो हे सांगतोय. आम्ही सगळं केलं की नाही केलं नाही सगळं. जेव्हा आम्ही मुख्यमंत्री साहेब विचारला की ओके मी बघतोय काय आहे प्रस्ताव, नंतर तरच भेटला. नंतर आम्ही भाडुतांची मीटिंग बोलवली. आम्ही अगर त्या प्रस्तावाला समर्थन मध्ये होता मीटिंग बोलण्याची गरज काय? मंत्रिमंडळाची बैठक बोलवायची गरज काय होती? नाही ना. कुठल्या गोष्टी आपण करतात हे सांगतोय. फटाके कशाला फोडले, पेढे कशाला भरवले, तुमच्या सहयोगी पक्षाला रस्त्यावर कशाला येऊ दिलं, तुम्ही आतापर्यंत शांत का बसलात? 15 मे 2015ला कुठला ऍक्ट आला? आम्ही सीएम साहेबला भेटलो, याचा निषेध करूया. हाऊसिंग मंत्र्याला आपण इथे निषेध करा. मी स्वतः निषेध करतोय, निषेध करतोय. आता यांची कॉपी तुमच्याच केंद्र सरकारचं आहे.
लगेच मोदींचा फाडून टाकू ते. सगळ्या बिल्डर लोकांचा निषेध करा. हे तुमच्याच करा लवकर. राज पुरोहित तुमच्या केंद्र सरकारच्या ऍक्टचा तुम्ही निषेध करताय. कोणी फाडून त्यांच्या विरुद्ध कुठला पण कागदपत्र येईल आम्ही फाडून टाकणार. भाडूच्यावर अन्यायावर सहन करणार नाही. चला. या कार्यक्रमाचा शेवट करताना राज पुरोहित तुम्ही फाडलं. अजूनही आहे ना राज पुरोहित राज पुरोहित हे पाठवून कायदा जात नाही. राज पुरोहित तो ड्राफ्ट आहे. हे कायदा मागे घेणार की नाही हा जनता मतदान करताना विचार करा. मला या कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात द्या. राज पुरोहित तुम्ही फाडलंय, चांगलं केलं. मला तुम्हाला सिरियसली एक प्रश्न विचारायचा आहे आणि थोडक्यात उत्तर द्या. कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तुम्हाला काय वाटतं सचिन सावंत, सरकार भविष्यात पुन्हा हा बदल रेटू शकेल? हे मूळ धोरण मूळ विचारांमध्ये आहे. लक्षात घेतलं पाहिजे की ते बिल्डरांच्या हिताचा विचार करते आणि ती जी काही लॉबी त्यांना प्रेशर करते आहे त्याच्यामुळे हे सतत असे मध्ये मध्ये प्रस्ताव येत आहेत. ती मोदींना देखील प्रेशर करूनच ही ड्राफ्ट पॉलिसी आलेली आहे. ज्यामध्ये आता हा जो इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये सामान्य माणसाचा हक्कच म्हणजे पुन्हा रेटू शकेल असं वाटतंय? निश्चितपणे करणार आहे. पांडुरंग सकपाळ पुन्हा रेटू शकेल? बिल्डरांचा आहे सरकार. तुम्ही बोललेला आहात राज पुरोहित, त्यांना बोलू द्या. माझं स्पष्ट मत आहे, जोपर्यंत शिवसेना सरकारमध्ये आहे तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत हा प्रस्ताव रेटू देणार नाही ही शिवसेनेची स्पष्ट भूमिका. तुम्ही त्याकरता रस्त्यावर उतरणार, पुन्हा रस्त्यावर उतराल? ऑलरेडी उतरलेलोच आहोत. चंद्रशेखर प्रभू, तुमचं काय मत आहे? सरकार पुन्हा हा प्रस्ताव रेटू शकेल? हा प्रस्ताव कधीही येणं शक्य आहे आणि म्हणून यातून मार्ग एकच आहे. भाडेकरूंना मालक बनवा. टेनंट ओनरशिप स्कीम ही एकच यातून मार्ग आहे. सर्व भाडेकरूंना त्या विषयावर एक वेगळी चर्चा करावी लागेल आणि त्याकरता पुन्हा एकदा आपल्याला राज पुरोहित यांना नंतर पुन्हा आम्हाला बोलवावं लागेल. प्रेक्षको, भाडे नियंत्रण कायद्यावरून सध्या सुरू असलेली राडेबाजी एवढ्या लवकर थांबेल अशी चिन्ह आता दिसत नाहीयेत. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांपर्यंत हा मुद्दा गाजणार हे स्पष्टच आहे. किंबहुना निवडणुका असल्यानंच सगळेजण एवढ्या पोटतिडकीनं याच्यावर बोलतायत. मग ते भाजपचे आमदार असो, शिवसेना असो किंवा विरोधी पक्षातली मंडळी असो, कोणत्याही मुद्द्याचं राजकारण करण्यात यांचा हात कुणीही धरू शकत नाही. या मुद्द्यावर सर्वांचीच भूमिका थोडी थोडी मला गोलमाल दिसते. हा प्रस्ताव खरंच होता का? कायद्यात बदल करण्याची सरकारची मानसिकता खरंच आहे का? निवडणुकीत फटका बसेल म्हणून ऐनवेळी हा प्रस्ताव गुंडाळला गेला का? याबाबत सरकार पातळीवरच स्पष्टता नाही. सत्ताधारी पक्षाच्या मंडळींमध्येच आणि सहयोग देणाऱ्या मंडळींमध्येच गोंधळ दिसतोय. त्यामुळे दक्षिण मुंबईतले नागरिक देखील संभ्रमात असणार एवढं नक्की. याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. त्याशिवाय या राड्याचं नियंत्रण होणार नाही. चर्चेत सहभागी झाला सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.